नोटीसवर राऊतांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सामनामध्ये काय लिहिलं होतं तेही आपण पाहूया। तर राऊतांचं हे ट्विट आहे, 50 खोके एकदम ओके, यालाच म्हणतात उलटा चोर कोतवाल कोडाटी। गैरसंविधानिक मुख्यमंत्री शिंदेंनी आम्हाला एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे। ही नोटीस म्हणजे एक मनोरंजक आणि मजेदार राजकीय पत्र आहे। अब आएगा मजा, जय महाराष्ट्र, असं ट्विट संजय राऊतांनी केलंय। एकनाथ शिंदेंनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केलाय। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटलेले आहेत। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट आहे। अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केलेत। कोर्टात हे सांगा ना, मग कोर्ट तुम्हाला हे सांगेल। कोर्टही याच्या बाबतीत विचारेल आणि मला तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की या कायद्यामध्ये आपण सहजता, सुलभता, सरळता यासाठी ठेवली होती की कोणताही नेता बोलताना सर्व गोष्टीचं तारतम्य ठेवून बघेल। पण आजकाल तर सनसनाटी निर्माण करणं, ही जी काही व्यसन वाढली, व्यसनमुक्तीसाठी आता कायदा करणं गरजेचं आहे। काही कायद्यामध्ये त्या तरतुदी व्यसनमुक्तीसाठी केल्या पाहिजे।